नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्यासाठी घेऊन येतोय 12वीच्या महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या नवीन सिलेबस मधला सेकंड युनिट, ज्याचं नाव आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स. 11वी मध्ये आपण अगोदरच एक इलास्टिसिटी म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड बद्दल स्टडी केलाय. ज्या चॅप्टर मध्ये आपण बिहेवियर ऑफ सॉलिड अंडर दी ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्सेस आपण स्टडी केलं. In this chapter, we are going to study the mechanical properties of fluids. फ्लुइड्सच्या मेकॅनिकल प्रॉपर्टी आपण स्टडी करणार. आपल्याला माहिती आहे की मॅटर 3 स्टेट मध्ये एक्झिस्ट आहे: सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. यामधला सॉलिड जे आहे, सॉलिड हॅज फिक्स्ड शेप. सॉलिड मेंटेन इट्स फिक्स्ड शेप अंडर द ऍक्शन ऑफ एक्सटर्नल फोर्सेस, बट लिक्विड अँड गॅसेस डू नॉट हॅव डेफिनाइट शेप. सो ड्यू टू दॅट, ज्यामुळे सॉलिड कडे फिक्स्ड शेप आहे ते त्यांचं व्हॉल्यूम मेंटेन करून ठेवताय, म्हणून ते फ्लो होऊ शकत नाही. पण लिक्विड आणि गॅस असे सबस्टन्स आहे की ज्यांच्याकडे फिक्स्ड शेप नाही. ज्या वेसलमध्ये आपण ते घेणार त्या वेसलचा शेप ते लिक्विड आणि गॅस गेन करतात. सो या चॅप्टरमध्ये आपण या लिक्विड आणि गॅस या कलेक्टिव्ह ज्याला जे सबस्टन्स फ्लो होऊ शकतात त्यांचा म्हणजे फ्लुइड्सच्या प्रॉपर्टीचा अभ्यास करणार आहे. सो फ्लुइड म्हणजे काय? देन द फ्लुइड्स आर दी सबस्टन्स विच कॅन फ्लो. जे सबस्टन्स फ्लो होऊ शकतात त्यांना आपण फ्लुइड असं म्हणतोय. आणि म्हणून जे फ्लो होऊ शकतात ते कोणते असणार आहे तर ते लिक्विड आणि गॅस या 2 प्रकारचे सबस्टन्स आहेत की जे फ्लो होऊ शकतात. म्हणून कलेक्टिव्हली लिक्विड अँड गॅस कलेक्टिव्हली आर कॉल्ड एज फ्लुइड. Liquid and gas are collectively called as fluid. In our daily life, we often experience the pressure exerted by the fluid at rest and in motion. Like that, viscosity and surface tension, these properties are discussing in this chapter. So, या चॅप्टरची सुरुवात आपण करणार आहे ती या फ्लुइड पासून. म्हणून सुरुवात फ्लुइड पासून करतो. फ्लुइड माहिती आहे, फ्लुइड इज द सबस्टन्स विच कॅन फ्लो. जे सबस्टन्स फ्लो होऊ शकतात त्यांना आपण फ्लुइड असं म्हणतोय. द रिजिडिटी ऑफ फ्लुइड इज व्हेरी लो ऑर नियरली इक्वल टू 0 रिजिडिटी या फ्लुइड कडे. फ्लुइडचा कन्सेप्ट समजून घेण्यासाठी किंवा याच्या मेकॅनिकल प्रॉपर्टी समजून घेण्यासाठी आपण एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस करतोय, जो कन्सेप्ट आहे आयडियल फ्लुइड. पहिल्यांदा आपण समजून घेऊ आयडियल फ्लुइड कसं असणार आहे किंवा या आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय असणार. आयडियल फ्लुइड म्हणजे कोणतं फ्लुइड? फ्लुइड म्हणजे काय की जे फ्लो होत आहे, जे सबस्टन्स फ्लो होऊ शकतात त्यांना फ्लुइड म्हणतोय. मग त्यातलं आयडियल फ्लुइड काय? तर आयडियल फ्लुइड कडे असलेली पहिली प्रॉपर्टी आहे दॅट आयडियल फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. आयडियल फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल. इनकॉम्प्रेसिबल म्हणजे काय? ते फ्लुइड कॉम्प्रेस होणार नाही. आयडियल फ्लुइड कॅनॉट कॉम्प्रेस. जर कॉम्प्रेस होणार नाही म्हणजे त्यांचं व्हॉल्यूम बदलणार नाही. इट मीन्स दॅट द व्हॉल्यूम ऑफ फ्लुइड रिमेन्स कॉन्स्टंट. वी नो, आपल्याला माहितीच आहे मास तर कॉन्स्टंट राहणारच आहे. मास कॉन्स्टंट आहे, व्हॉल्यूम कॉन्स्टंट आहे. हेन्स द डेन्सिटी ऑफ आयडियल फ्लुइड इज रिमेन्स कॉन्स्टंट. सो द आयडियल फ्लुइड इज इनकॉम्प्रेसिबल मीन्स व्हॉट? द डेन्सिटी रो इज कॉन्स्टंट. अशा फ्लुइडची आयडियल फ्लुइडची डेन्सिटी जी आहे ही डेन्सिटी कॉन्स्टंट राहील. आणि ही पहिली प्रॉपर्टी या आयडियल फ्लुइड कडे असणार आहे, दॅट इज द इनकॉम्प्रेसिबल. सेकंड, दॅट द फ्लो ऑफ आयडियल फ्लुइड इज इरोटेशनल. आयडियल फ्लुइड फ्लो इज इरोटेशनल मीन्स द फ्लो इज स्मूथ. No turbulence is there. There is a smooth flow of ideal fluid is there. So second property of ideal fluid is irrotational. Now the third property of this ideal fluid is the ideal fluid is non-viscous. Non-viscous fluids are there. Ideal fluid is non-viscous means there is no any internal friction in between the fluid, in between the layers of fluid. फ्लुइडच्या लेअर मध्ये कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन जर नसेल तर त्याला आपण आयडियल फ्लुइड असं म्हणतो. म्हणजे ते नॉन विस्कस फ्लुइड आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. आणि चौथी प्रॉपर्टी या आयडियल फ्लुइडची असणार आहे, द फ्लो इज स्टेडी. आयडियल फ्लुइडचा जो फ्लो आहे तो फ्लो कसा असणार आहे? तो स्टेडी असणार आहे. स्टेडी फ्लो मीन्स द वेलोसिटी ऑफ द फ्लो इज कॉन्स्टंट इन टाइम.
ठराविक टायमिंग मध्ये द वेलॉसिटी जी प्रोव्हाइड केली जाईल ती त्या फ्लोची वेलॉसिटी कॉन्स्टंट राहील, स्टेडी राहील. सो दीज आर दी 4 प्रॉपर्टीज ऑफ आयडियल फ्लुइड. ज्या फ्लुइड कडे या 4 प्रकारच्या प्रॉपर्टी असतील त्यांना आपण आयडियल फ्लुइड असं म्हणणार आहे. सो फर्स्ट प्रॉपर्टी इज व्हॉट? इनकॉम्प्रेसिबल, ते कॉम्प्रेस होणार नाही. दुसरी प्रॉपर्टी, द फ्लो ऑफ आयडियल फ्लुइड इज इरोटेशनल. थर्ड प्रॉपर्टी, द आयडियल फ्लुइड्स आर नॉन विस्कस. अँड फोर्थ, द फ्लो ऑफ आयडियल फ्लुइड इज स्टेडी. सो दीज आर दी आयडियल फ्लुइड्स. अँड या आयडियल फ्लुइड वरनं आपण फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीचा स्टडी करणार आहे. मग आयडियल फ्लुइड आपण घेतलं. आयडियल फ्लुइड वी नो आयडियल आहे की जे रिअल मध्ये पॉसिबल नाही, अवेलेबल नाही, त्याला आपण आयडियल म्हणणार आहे. मग या आयडियल फ्लुइडच्या या प्रॉपर्टी आहे. मग रिअल फ्लुइड कसं असणार आहे किंवा त्यांच्याकडे काय प्रॉपर्टीज असणार आहे तेही आपण बघितलं पाहिजे. मग आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीवरनं रिअल फ्लुइडच्या प्रॉपर्टी जर स्टडी करायचा तर त्याच्या अगोदर आपण मेन डिफरन्स स्टडी केला पाहिजे, तो म्हणजे सॉलिड आणि फ्लुइड मधला. सॉलिड बघा 11th स्टँडर्ड मध्ये आपण जे इलास्टिसिटी चॅप्टर स्टडी केलाय, अकॉर्डिंग टू दॅट जेव्हा आपण एखाद्या सॉलिडवर फोर्स अप्लाय करणार ते सॉलिड त्या फोर्सला रेजिस्ट करतंय. शिअर स्ट्रेस जो आपण अप्लाय करतोय त्याला रेजिस्ट करतं आणि रेजिस्ट करण्याच्या मेथड्स वेगवेगळ्या. डिफॉर्मिंग फोर्सेसला रेजिस्ट करू शकतं, तो शेप रिगेन करून इलास्टिसिटीच्या अकॉर्डिंग, किंवा काही कंडिशन मध्ये इनिशियली फोर्स अप्लाय करण्याच्या अगोदर इनिशियली सर्टन स्ट्रेस सॉलिड मध्ये डेव्हलप होते. सो बाय डेव्हलपिंग द रिस्टोरिंग फोर्सेस सॉलिड कॅन अपोज द शिअर स्ट्रेस. बट सॉलिड जसं अपोज करतंय तसं फ्लुइड अपोज करू शकत नाही. सो रिअल फ्लुइड कॅनॉट अपोज द शिअर स्ट्रेस or cannot oppose the force or cannot resist the force. आणि म्हणून रिअल फ्लुइड हे फोर्सला अपोज करू शकत नाही, शिअर स्ट्रेसला अपोज करू शकत नाही, म्हणून ते फ्लो होत आहे. आयडियल फ्लुइड कॉम्प्रेस होत नाही असं आपण म्हणतोय, पण रिअल फ्लुइड हे कॉम्प्रेस न होता ते त्या शिअर स्ट्रेसला अपोज करू शकत नाहीये, म्हणून ते फ्लो होत आहे. आणि म्हणून जशा आयडियल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज आहेत तशाच काही प्रॉपर्टी रिअल फ्लुइडच्या पण आहे. सो रिअल फ्लुइडच्या प्रॉपर्टी या आयडियल फ्लुइड पेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत, ज्या रिअली पॉसिबल आहे त्या प्रॉपर्टी आपण आयडियल फ्लुइड साठी घेतोय, रिअल फ्लुइड साठी घेतोय. सो रिअल फ्लुइड कडे असलेल्या प्रॉपर्टी काय, पण सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचा मुद्दा हा आहे की रिअल फ्लुइड कॅनॉट अपोज द शिअर स्ट्रेस, आणि ते अपोज करू शकत नाही, म्हणून रिअल फ्लुइड शिअर स्ट्रेसला अपोज करू शकत नाही. म्हणजे रिअल फ्लुइड कॅनॉट अपोज टू द डिफॉर्मेशन, ते डिफॉर्मेशनला अपोज करू शकत नाही, आणि म्हणून रिअल फ्लुइड गेट्स डिफॉर्म परमानंटली. रिअल फ्लुइड गेट्स डिफॉर्म because they cannot oppose the deformation. डिफॉर्मेशनला अपोज करू शकत नाही, म्हणून ते डिफॉर्म होत आहे. सेकंड, रिअल फ्लुइड हॅव द एबिलिटी टू फ्लो. रिअल फ्लुइड जे आहे त्या रिअल फ्लुइड कडे एक एबिलिटी आहे, दॅट the real fluid have the ability to flow. And third one, the real fluid have the ability to take the shape of container. रिअल फ्लुइड कडे एक एबिलिटी ही पण आहे की द रिअल फ्लुइड कॅन हॅव द एबिलिटी टू टेक द शेप ऑफ कंटेनर. कंटेनरचा जे कंटेनिंग वेसल असेल त्या कंटेनरचा शेप गेन करण्याची, त्या कंटेनरचा शेप गेन करण्याची एबिलिटी हे रिअल फ्लुइड कडे. आणि या तिघही एबिलिटी मित्रांनो फ्लुइड कडे आहेत, कारण फ्लुइड कॅनॉट अपोज द डिफॉर्मेशन. जे डिफॉर्मेशन, जे चेंजेस एक्सटर्नल फोर्समुळे फ्लुइडवर घडून येऊ शकतात त्या चेंजला अपोज फ्लुइड करू शकत नाही, म्हणून फ्लुइड फ्लो होत आहे. सो रिअल फ्लुइड कडे असलेल्या ज्या काही प्रॉपर्टीज आहे, रिअल फ्लुइडच्या प्रॉपर्टीज काय, फर्स्ट, रिअल फ्लुइड कॅनॉट अपोज द डिफॉर्मेशन अँड हेन्स दे गेट परमनंटली डिफॉर्म. Second, real fluid have ability to flow. And third, real fluid have ability to take the shape of container. So हे सगळं आपण फ्लुइड बद्दल घेतलं. Now we have to start the mechanical properties of fluid. आणि या फ्लुइडच्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण ज्या स्टडी करणार आहे ते we know fluid exerts the pressure in two way. रेस्टवर असलेलं फ्लुइड पण प्रेशर एक्झर्ट करू शकतं आणि मोशन मध्ये असलेलं फ्लुइड पण प्रेशर एक्झर्ट करू शकतं. म्हणून फर्स्ट पॉइंट, जो मेकॅनिकल प्रॉपर्टीज आपण स्टडी करणार आहे त्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज, फर्स्ट मेकॅनिकल प्रॉपर्टीज स्टडी करू ज्यामध्ये फ्लुइड्स ऍट रेस्ट. म्हणजे फर्स्ट अशा मेकॅनिकल प्रॉपर्टी आपण या फ्लुइडच्या स्टडी करणार ज्याच्यामध्ये फ्लुइड ऍट
रेस्ट असणार आहे. रेस्ट असलेलं फ्लुइड, इक्विलिब्रियम मध्ये असलेलं फ्लुइड, कोणत्या मेकॅनिकल प्रॉपर्टीज त्याच्याकडे त्याचा स्टडी आपण करतो. रेस्टवर असलेलं फ्लुइड याच्यासाठी एक एक्झाम्पल घेता येईल. एखाद्या वेसल मध्ये जर आपण फ्लुइड इमॅजिन केलं, सपोज दिस इज द वेसल. या वेसल मध्ये जर एखादं फ्लुइड आपण कन्सिडर केलं, याच्यामध्ये फ्लुइड आहे, फ्लुइडने भरलेलं हे वेसल आहे. देन हियर दिस फ्लुइड इज ॲट रेस्ट, this is in equilibrium, this fluid is at rest. So this fluid exerts the pressure on the wall of the container and at the bottom of the surface. So it means that this rest fluid exerts pressure or exerts force on the wall of the container and at the bottom of the container. मग बॉटम आणि वॉलवर एक्झर्ट होणारा फोर्स कसा असणार आहे, तर या ठिकाणी जर मी या वॉलला व्हर्टिकल कन्सिडर केलं तर जो फोर्स याच्यावर एक्झर्ट होतोय तो परपेंडिक्युलर नॉर्मल फोर्स या हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये एक्झर्ट होईल. म्हणजे फ्लुइड एक्झर्ट्स फोर्स ऑन व्हर्टिकल सरफेस, ऑल्सो परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्येच एक्झर्ट होणारा फोर्स या बॉटमवर असेल इन दिस डायरेक्शन. म्हणजे फ्लुइड जो रेस्टवर आहे तो हॉरिझॉन्टल फोर्स पण एक्झर्ट करू शकतोय, व्हर्टिकल सरफेसवर पण फोर्स एक्झर्ट करतोय, मीन्स नॉर्मल फोर्स एक्झर्ट करतोय. अँड द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड अँड द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड बाय द फ्लुइड per unit area of cross section or area of surface, that is called pressure. P is equal to F upon A. P is equal to F upon A. That is the normal force exerted by the fluid at rest per unit area is called pressure, and P is equal to F upon A. Here the fluid is at rest. The branch of physics which deals with the study of pressure or force exerted by the fluid at rest, that is called hydrostatics. And in this branch first property is there, that is called pressure. आणि हायड्रोस्टॅटिक मध्ये प्रेशरची डेफिनेशन आपण पहिल्यांदा बघितली की प्रेशर इज द नॉर्मल फोर्स एक्झर्टेड per unit area exerted by the fluid at rest per unit area. So this is called the pressure F upon A, that is force upon area. According to this, the pressure is exerted on a vertical surface and on horizontal surface, but both the pressure exerted are normal to the surface. Hence this force is taken as normal. We know this pressure is equal to F upon A. So from this, the SI unit of pressure is Newton per meter square. This is also the SI unit of pressure, or this Newton per meter square is called Pascal. Pascal is also the unit of pressure. Pressure is measured, also is measured in bar or torr. Now 1 Pascal is equal to 1 Newton per meter square. Like pressure is also measured in hectopascal, HPA, that hectopascal is equal to 100 Pascal. So these are the different units of pressure measurement, that is Newton per meter square, Pascal, bar, torr, or HPA, hectopascal, which is equal to 100 Pascal. Now about pressure, one interesting fact about pressure is what? If we exert a force due to small weight, if small weight is there, suppose consider the force is exerted equal to 10 Newton, or an object, consider an object whose weight is 10 Newton and which exerts a pressure force on the surface area of 1 centimeter square. So 10 Newton force is exerted on the area of 1 centimeter square. Then how much pressure is there? The pressure is there, P is equal to, the pressure is 10 raised to 5 Newton per meter square. How 10 raised to 5 is there? Centimeter square is converted into meter square, that becomes 10 raised to minus 4. 10 raised to minus 4 moves upward, move to numerator, so 10 raised to plus 4 plus 1 becomes 10 raised to 5. So see here, 10 Newton, a small force is exerted on a small area 1 centimeter square, then pressure is 10 raised to 5 Newton per meter square. Now if the same force is there, 10 Newton force is there, but if now this force is exerted on area of 1 meter square, means area is greater than the initial area. If 10 Newton force is exerted on 1 meter square, then the pressure
is equal to 10 Newton per meter square. Means see what happened here. If the area is small, though the force is small, if the area is small, high pressure is exerted on the surface. Means if surface area is smaller 1 centimeter square and 10 Newton force is there, 10 raised to 5 pressure is exerted. Means if though the pressure force is small, but if the area, the force is exerted on a smaller area, higher pressure is exerted there. If area is small, the pressure becomes higher. 10 Newton 1 centimeter square, pressure becomes 10 raised to 5. But here 10 Newton force is exerted on 1 meter square, then pressure becomes 1 Newton per meter square. Means the area is small, higher is the pressure. Though the force is same, area जर small असेल तर तेवढं जास्तीत जास्त प्रेशर स्मॉलर एरियावर एक्झर्ट होऊ शकतं. मग हे झालं पहिला कन्सेप्ट आपण स्टडी केला, प्रेशर. युनिट झालं. सो द डायमेन्शन्स ऑफ पी pressure is equal to dimensions of force upon dimensions of area, and from this we can get the dimensions of pressure is equal to m raised to 1, l raised to minus 1 and t raised to minus 2. So these are the dimensions of pressure. Sorry. So pressure, if we calculate here, now pressure definition, SI unit, dimensions आपण सगळे पाहिले. नाउ फर्स्ट पॉइंट, याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट आहे, फ्लुइड मुळे द प्रेशर P exerted by liquid column, pressure exerted by liquid column. एखाद्या लिक्विड मध्ये, एखाद्या टँक मध्ये, एखाद्या स्पेसिफिक पॉइंटला एखाद्या लिक्विड मुळे किती प्रेशर एक्झर्ट होते त्याच्यासाठी आपण फॉर्म्युला घेतो. डायग्राम काढल्यानंतर कुठे प्रेशर कॅल्क्युलेट करायचं आहे ते आणखी क्लिअरली स्पेसिफाय होऊन जाईल. सपोज कन्सिडर अ वेसल विच इज फिल्ड विथ लिक्विड. एक लिक्विडने भरलेलं वेसल आपण इथं कन्सिडर करतोय. लिक्विड इज फिल्ड इन दी वेसल. वेसल मध्ये एक लिक्विड घेतलंय. लिक्विड फक्त असं घेणार आहे हुज डेन्सिटी इज रो. आपण लिक्विड इथं कन्सिडर केलं ज्याची डेन्सिटी रो. रो इज द डेन्सिटी ऑफ द लिक्विड and we know the density of fluid is constant. So ideal fluid ची ज्याप्रमाणे डेन्सिटी कॉन्स्टंट आहे त्याप्रमाणे या लिक्विडची सुद्धा डेन्सिटी आपण इथं कॉन्स्टंट घेतो. Now consider an imaginary cylinder in the vessel. या वेसल मध्ये एक इमॅजिनरी सिलेंडर कन्सिडर करतो. Consider an imaginary cylinder in the vessel whose bottom area is A, whose area of cross section at the bottom is A. The height of cylinder is h, and which is in between two level x1 and x2. Here x1, here the pressure is exerted at the bottom of the cylinder, so x2 level and x1 level, so height is measured from x2 to x1. So x1 is higher level than x2, so here x1 is greater than x2. Because pressure height is measured from this point to this point, and hence the height of this cylinder is h. So we can write here x2 minus x1 is equal to h. Because x1 is at higher level, x2 is at lower level. So here x1 minus x2, because x1 is greater than x2, so x1 minus x2 is equal to h. इथे पाहिजे. Now the area of bottom is A. A is the area of bottom. Bottom surface जो आहे त्याचा area A आहे. And here we have to determine the pressure at this level due to the liquid column. Due to this liquid column, that is the liquid present in the cylinder. All this liquid is at rest, means it is in equilibrium. Now here what happened, the cylinder, this is imaginary cylinder and some liquid is inside the cylinder. So on the bottom some force is exerted due to this liquid column inside the cylinder. Cylinder च्या मध्ये जेवढं लिक्विड आहे
त्या लिक्विडमुळे काहीतरी फोर्स या बॉटमवर या पॉइंटला रेफरन्स पॉइंटवर एक्झर्ट होतोय आणि ते किती असणार देन दॅट फोर्स इज इक्वल टू द वेट ऑफ द लिक्विड कॉलम अँड विच इज इन डाउनवर्ड डायरेक्शन. दॅट इज व्हॉट द फोर्स इज इक्वल टू force exerted by the liquid column is equal to mass is equal to weight of the liquid column which is in downward direction and hence weight is equal to mass into gravity. So here the weight of this liquid column inside the cylinder is exerted in downward direction, that is upon the reference point at which the pressure is to be determined. So weight is equal to mg, but now m is here. M means mass and mass is unknown. We don't know how much mass is there inside the of the liquid inside the cylinder. So to determine the mass, we use the concept of density here. So what is the concept? Mass is equal to density into volume. Density is equal to mass into volume. So here mass is equal to density into volume. Now here a cylinder is there. The area of that bottom surface is A. H is height. So volume of cylinder, we know the formula for volume of cylinder is a rho into area into height of cylinder, and which is x1 minus x2. So we can use here x1 minus x2. So rho into A into x1 minus x2. So this is the formula for m, that is the mass of the cylinder. Now put this value here, we get f is equal to what we get here. F is equal to m. Instead of m, we have to write rho into area into x1 minus x2. Okay. Now we have to calculate the pressure, and we know pressure is equal to force upon area. So pressure is equal to force upon area is there, and that is equal to rho into A into x1 minus x2 and divided by A, area on which the pressure is force is exerted, that is the area of bottom, because this liquid column exerts the pressure here on this area and the area of bottom is A, so we can divide it by A. Now here A, one quantity is remaining here, that is G, because in force it is G, so here is also G. Now A, area get cancelled, we get rho into G into x1 minus x2, that is the height of the cylinder, that is rho hg, and this is the pressure exerted by the liquid column. And this pressure, how much pressure is exerted at any reference point, it is depend upon the height from that point above which how much liquid column is there. ज्या पॉइंटला तुम्ही प्रेशर काढताय त्या पॉइंट पासून किती वर किती लिक्विड कॉलम पर्यंत किती हाईट पर्यंत लिक्विड प्रेझेंट आहे, त्या हाईट वर लिक्विडचं त्या हाईट वर प्रेशर डिपेंड आहे. प्रेशर इज नॉट डिपेंड अपॉन हाऊ मच एरिया दॅट प्रेशर इज एक्झर्टेड. किती एरियावर प्रेशर एक्झर्ट करताय त्याच्यावर लिक्विडचं प्रेशर डिपेंड नाहीये, तर प्रेशर डिपेंड आहे हाईट वर, किती हाईट पर्यंत लिक्विड पसरलेलं आहे, वर त्या पॉइंट पासून किती अबोव हाईट वर लिक्विड आहे त्याच्यावर त्या लिक्विडचं प्रेशर डिपेंड आहे. So this is the formula. This formula is used to determine the pressure exerted by the liquid column. Now from this next point आहे, या वरनच त्याच्याकडे जाते. इथून आपण असं पाहिलं की जसं मी लिक्विड घेतलं, नाउ चेंज लिक्विड इन्स्टेड ऑफ लिक्विड वी यूज फ्लुइड. जर यामध्ये लिक्विडच्या ऐवजी मी फ्लुइड घेतलं तरी सेम फॉर्म्युला राहील की लिक्विड जसं लिक्विड कॉलम आहे तसं फ्लुइड कॉलममुळे एखाद्या रेफरन्स पॉइंटला किती हाईटवर फ्लुइड आहे तेवढ्या हाईट डिपेंड राहील किती प्रेशर एक्झर्ट होत आहे. कारण डेन्सिटी ऑफ फ्लुइड आणि एक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी हे दोन टर्म तर कॉन्स्टंट राहतील. मग जसं फ्लुइड आहे वी नो सराउंडिंग सम ऍटमॉस्फिअर इज देअर, आणि ऍटमॉस्फिअर मध्ये मेनली एअर आहे, आणि एअर म्हणजे काय तर एअर म्हणजे फ्लुइड आहे. मग जर मी ऍटमॉस्फिअरचा विचार केला, जर मी अर्थ सरफेसचा विचार केला, तर बियॉन्ड द अर्थ सरफेस काही हाईट पर्यंत एअर पसरलेलं आहे, ऍटमॉस्फिअर पसरलेलं आहे. सो जर मी त्या हाईट डिटरमाइन केली
बियॉन्ड अर्थ सरफेस सी लेवल विचारात घेतली आणि सी लेवल पासून जर मी एअरची हाईट मेजर केली देन दॅट हाईट इज दॅट इज 8 अप टू 8 किलोमीटर अबोव द अर्थ सरफेस. अर्थ सरफेस पासून 8 किलोमीटर वरपर्यंत एअर पसरलेले एअर कॉलम आहे. मग या 8 किलोमीटर हाईट असलेल्या एअरमुळे जे प्रेशर सी लेवलला एक्झर्ट होईल दॅट प्रेशर इज कॉल्ड नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. अँड ॲट एनी पॉइंट इन द ॲटमॉस्फिअर जे एअर कॉलम मुळे जे प्रेशर आपण डिटरमाइन करतो दॅट प्रेशर इज कॉल्ड ॲटमॉस्फेरिक प्रेशर. सो हियर दिस वेसल हॅज एन ओपन एंड. इकडचं एंड जे आहे हे ओपन आहे मीन्स on this top surface of fluid or liquid air is there. So if we determine the pressure due to air here, then the pressure due to air is called atmospheric pressure because it is the pressure exerted due to atmosphere. So it is atmospheric pressure and atmospheric pressure is maximum at sea level because at sea level the height of air column is 8 kilometer above the sea level. And as we move above from sea level, जसं जसं तुम्ही सी लेवल पासून वर जाणार ही जी एअर कॉलमची हाईट आहे ही हाईट कमी होईल आणि ऑब्विसली प्रेशर गोज ऑन डिक्रीजिंग. जर तुम्ही अप टू सी लेवल पासून वर 8 किलोमीटर वर गेला तर कदाचित तिथे ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे 0 झालेलं असेल कारण त्याच्यावर एअर नसणार. सो ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज द प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू ॲटमॉस्फिअर. जर सी लेवलला एक्झॅक्ट सी लेवलला मी प्रेशर डिराईव्ह केलं ॲटमॉस्फेरिक प्रेशरच जर मी सी लेवलला मेजर करेल देन दॅट इज कॉल्ड नॉर्मल ॲटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ॲटमॉस्फेरिक प्रेशर आहे ॲटमॉस्फेरिक प्रेशर पेक्षा जर एखाद्या पॉइंटला गॅस प्रेशर आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर हे दोन व्हॅल्यू जर आपण घेतल्या अँड इफ गॅस प्रेशर इज लेस दॅन ॲटमॉस्फेरिक प्रेशर देन दॅट रिजन इज कॉल्ड व्हॅक्यूम. त्या रिजनला आपण व्हॅक्यूम असं म्हणतो. जनरली व्हॅक्यूम म्हणजे काय देर इज नो ॲटम नो पार्टिकल नो मीडियम इज देअर. सो इन दॅट रिजन द प्रेशर इज लेस स्मॉलर. सो व्हॅक्यूम रिजन तिथं निर्माण होईल. हे झालं ॲटमॉस्फेरिक प्रेशर. मग एका कुठल्याही पॉइंटला जर मी ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढायचं असेल तर त्या पॉइंटच्या वर एअर कॉलम किती हाईट पर्यंत आहे म्हणजे हा एच तुम्हाला डिराईव्ह करावा लागेल. हा एच जर तुम्ही घेतला तर तुम्ही त्या पॉइंटला असलेलं ॲटमॉस्फेरिक प्रेशर काढू शकता. अँड वी नो ॲटमॉस्फेरिक प्रेशर इज मॅक्सिमम at what atmospheric pressure is maximum at sea level and that maximum atmospheric pressure is called normal atmospheric pressure. Now similarly atmospheric pressure जसं आपण काढलंय तसा पुढचा पॉइंट आहे absolute pressure. Absolute pressure and gauge pressure. ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर. काय ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर आहे? सिमिलर एक्झाम्पल मी याच्यासाठी विचारात घेणार आहे. जे एक्झाम्पल आपण सुरुवातीलाच घेतलं वेसलचंच एक्झाम्पल आपण परत घेणार आहे. वेसल एक कंटेनिंग लिक्विड इज देअर, सम लिक्विड इज इन द वेसल. एक कंटेनर मी घेतोय ज्याच्यामध्ये लिक्विड फिल केलंय and consider an imaginary cylinder in that vessel. Initially that vessel is well inside the liquid fluid मध्ये ते vessel आहे, fluid at rest आहे, equilibrium मध्ये fluid आहे आणि हे एक सिलेंडर मी इथे इमॅजिन करतोय which is inside the liquid च्या इनसाइड मध्ये एक सिलेंडर मी इमॅजिन केलं. Now this is the x1 level, this is the x2 level. Again the reference point is this, means x1 is at higher point position, higher level, and x2 is at lower level. Now at x1 the pressure P is equal to P1 and at x2 pressure P is equal to P2. Means here what? At x1 and x1 आणि x2 या ठिकाणी पहिला लेवल x1 आहे, त्या x1 लेवलला प्रेशर जे असणार आहे लिक्विडचं ते P1 आहे आणि x2 लेवलला जे प्रेशर आहे ते P2 आहे. नाउ A1 or A is the area of this
सरफेस जो कर्व सरफेस आहे सिलेंडरचा त्याचा टॉप और बॉटम बोथ सरफेसेस त्याचा एरिया ए आहे. ए इज द एरिया, दॅट इज एरिया ऑफ सिलेंडर. या सिलेंडरचा एरिया मी ए घेतला. नाउ सी at this top surface we know the pressure due to liquid column is h rho g, means at top surface here on this cylinder there are some forces in equilibrium, some forces are acting on the cylinder. So first force F1 here at top level, the force F1 which is acted downwards, first force is F1 bar. This force is acted downward here, this force is this. Now this force is how this act or how much this force is. These forces depend upon how much liquid is is there above the above part of this cylinder. या सिलेंडरच्या वर किती लिक्विड प्रेझेंट आहे याच्यावर हा F1 प्रेझेंट आहे. F1 ची व्हॅल्यू डिपेंड असेल अँड दिस फोर्स इज ऍक्टेड डाऊनवर्ड. म्हणजे इमॅजिनरी सिलेंडर आपण जे कन्सिडर केलंय त्या इमॅजिनरी सिलेंडरच्या वर किती लिक्विड प्रेझेंट आहे त्याच्यावर डिपेंड असेल F1 आणि F1 ची डायरेक्शन असेल डाऊनवर्ड. सिमिलरली F2 फोर्स इज देअर. हा जो F2 फोर्स आहे इट इज डिपेंड अपॉन हाऊ मच लिक्विड बिलो द सरफेस. या बॉटम सरफेसच्या खाली किती लिक्विड प्रेझेंट आहे त्याच्यावर हा F2 एवढा फोर्स डिपेंड असेल. बट या F2 फोर्सची जी डायरेक्शन आहे ती अपवर्ड असेल. F1 फोर्सची डायरेक्शन डाऊनवर्ड, F2 फोर्सची डायरेक्शन अपवर्ड. नाउ थर्ड, द वेट और ड्यू टू द लिक्विड कॉलम इनसाइड द सिलेंडर. या सिलेंडर मध्ये जे लिक्विड कॉलम आहे त्याच्यामुळे जे लिक्विड कॉलमचं वेट ऍक्ट होईल ते असेल डाऊनवर्ड डायरेक्शन. आणि डाऊनवर्ड डायरेक्शन जे ऍक्ट होतं तो असेल W. मीन्स ऑन द इमॅजिनरी सिलेंडर देर आर 3 टाइप ऑफ फोर्सेस आर देअर. फर्स्ट F1 acted downwards, second F2 acted upwards, and third its own weight of the liquid inside the vessel ते कुठे असेल downward. So we know that fluid is at rest or liquid is at rest, means liquid is in equilibrium, and if the liquid is in equilibrium म्हणजे the total force, net force acting on the cylinder is 0. कारण लिक्विड इक्विलिब्रियम मध्ये म्हणून टोटल फोर्स जो सिलेंडरवर ऍक्ट होतोय तो 0 असेल. आणि 0 फोर्स ऍक्ट होण्यासाठी अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स असला पाहिजे. मग अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स घेतलं तर अपवर्ड फोर्स जो आहे तो आहे F2 बार. F2 बार इज इक्वल टू अपवर्ड फोर्स F2 बार इज इक्वल टू डाऊनवर्ड फोर्स किती तर F1 बार प्लस mg, कारण दोघांची डायरेक्शन ही डाऊनवर्ड असेल. नाउ वी नो व्हाट the according to definition of pressure is equal to force upon area. So F is equal to P into A, that is force pressure into area. Force is equal to pressure into area. So from this F2 bar जर मी घेत असेल then here P2 into A is equal to P1 into A plus mg. बरोबर आहे. P2A is equal to P1A plus mg. Now m is the mass. Mass means density into volume. Volume means what? Density into area into height. If we put this value here, then we get P2A is equal to P1A plus rho into A into H into G. Now here P1A, now here A on both sides. If we take A is or divide these two both on both sides, divide by A, we get P2 is equal to P1 plus H rho G, and this is the formula. Here P2 is equal to P1 plus H rho G. At this point there is the pressure difference in between these 2 points. P2 is equal to P1 plus H rho G, or P2 minus P1 is equal to what? H rho G. So the difference between the pressure at 2 points is also depend upon height of the between these 2 points. So P2 minus P1 is equal to H rho G. Now we
P2 minus P1 is equal to H rho G. यामध्ये काही ऍडजस्टमेंट करतोय. ऍडजस्टमेंट का आणि कशासाठी करायचे आहे ते थोड्याच वेळात समजेल. डायग्राम मध्ये मी त्या ऍडजस्टमेंट समजावून देणार आहे. ज्याप्रमाणे ऍडजस्टमेंट इथं आपण करणार त्याप्रमाणे यातल्या व्हॅल्यू पण बदलणार. सपोज हे जे सिलेंडर आहे हे सिलेंडर आपण अशा पद्धतीने अरेंज केलं की ही जो टॉप सरफेस या सिलेंडरचा आहे, इफ दिस टॉप सरफेस ऑफ द सिलेंडर इज मूव्ड हियर, म्हणजे x1 जर मी या ठिकाणी गेलं, जर x1 या ठिकाणी गेला तर x1 या टॉप सरफेसवर येईल लिक्विडच्या टॉप सरफेसवर आलं म्हणजे प्रेशर एक्झर्टेड ऍट P1 ऍट x1 इज बिकम्स एटमॉस्फेरिक प्रेशर. म्हणजे ही जी डायग्राम आहे ही थोडक्यात इथं ड्रॉ करतो याप्रमाणे होईल. म्हणजेच काय, हा जो x1 आहे, इफ दिस x1 इज हियर and below the liquid surface x2 is at depth h. x1 इकडे आला, x2 इथे आला, x1 minus x2 h आला, means here we have to determine the pressure exerted below the liquid surface at h. लिक्विड सरफेसच्या बिलो जर h एवढ्या हाईटवर, h एवढ्या डेप्थवर जर आपल्याला प्रेशर डिराइव्ह करायचं असेल तर फॉर्म्युला काय असू शकतो त्याच्यासाठी आपण इथे घेतलाय. नाउ हियर x1 is the top surface, here x1 is here, now x1 is the top surface and this surface is in contact with air, so the pressure exerted here becomes PA. So what is this x1? Now here instead of at x1 P is equal to P1, so here at x1 P is equal to PA, because x1 is on the top surface and at the top surface, above the surface of this top surface, air is there, atmospheric there, so here the atmospheric pressure is exerted. So x1 is equal at x1 P is equal to PA. x2 is similar, so at x2 P is equal to P, which the pressure which we have to determine, so we keep it as a P. So at x2 pressure is P and at x2 we have to determine the pressure. Now x1, this is the starting point because we have to determine the pressure below the surface, so x1 is at 0 level. Now x2 is what? x2 becomes, if x1 is at 0 and from this here we have to derive the value and we know x2 is equal to x1 minus x2 is equal to h. So here if x1 is 0 then x2 becomes minus h, because x1 minus x2 is equal to h, and if x1 is equal to 0 then x2 is equal to minus h. So x2 here the second level below the liquid surface, it is become minus h. So here that level is minus h. Now if here the P1 is here, P2 is equal to P, now put all this value here, we get this equation P2. Instead of P2 we have to put P is equal to, here in this equation we substitute all these values in this equation, so P2 is equal to P1 plus H rho G. Now P2 becomes P1 is equal to what? Atmospheric pressure, plus if we put minus H2 then x1 minus x2 becomes x1 minus h2, x2 is equal to minus h, x1 is equal to 0, it becomes 0 minus of minus h, that is h. So x1 minus x2, again we have to use x1 minus x2, that is h, and h is also here, so h rho G. Now here P minus Pa is equal to h rho G, and this is the statement, this is the formula, or this is the formula for pressure at depth h below the liquid surface. लिक्विड सरफेसच्या बिलो किती प्रेशर असेल तर हे h एवढं प्रेशर या ठिकाणी असणार आहे. नाउ इफ दिस P is called absolute pressure, this is called atmospheric pressure, then h rho G is called gauge pressure.
and from this we can say that the difference between absolute pressure and atmospheric pressure is the gauge pressure. The difference between absolute pressure and atmospheric pressure is equal to what? Gauge pressure. Now third condition is there. If we move, we have to determine the pressure above the liquid surface. Now above the liquid surface, how it can observe? डायग्राम मध्ये आपण ते बघूया की अबोव द लिक्विड सरफेस म्हणजे काय होणार आहे. जेव्हा अबोव द लिक्विड सरफेस दिलं जाईल तेव्हा सिंपल ऍडजस्टमेंट केली की याच्यामध्ये अबोव द लिक्विड सरफेस घेताना लिक्विड x2 जी लेवल आहे ती x2 लेवल ऍट द टॉप सरफेस आहे. इथे लिक्विड आपण भरलेलं आहे, फिल केलेलं आहे पूर्ण, आणि या लिक्विड मध्ये इथे हे सिलेंडर अबोव, याच्या अबोव आपण सिलेंडर घेतलंय, इथे हे सिलेंडर आपण घेतला आणि ही जी लेवल आहे ही x2 इथं कन्सिडर केली, ही लेवल x1 इथं कन्सिडर केली. नाउ अगेन x1 ला जे प्रेशर आहे ते P1 आहे, x2 आता टॉप सरफेस वर आहे लिक्विडच्या, म्हणून याच्यामध्ये जे ऍडजस्टमेंट होईल थर्ड मध्ये ती x1 ला जे प्रेशर येईल ते P1 आणि त्याला मी P म्हणतोय. नाउ x2 जे प्रेशर आहे हे x2 च्या ठिकाणी ऍट x2 जे प्रेशर येईल ते P2 असेल आणि P2 इज इक्वल टू PA, ऍटमॉस्फेरिक प्रेशर त्या ठिकाणी असणार आहे. मग यांच्या जर व्हॅल्यू मी इथं आणि लिक्विड सरफेसच्या अबव आपण मेजर करणार आहे, म्हणून जर हे जर इथं मेजर केलं आणि या इक्वेशन मध्ये ऍडजस्टमेंट केली, देन वी गेट P इज इक्वल टू PA मायनस H रो G. फक्त इथं रो आता लिक्विड कॉलमचा नसून हे पूर्ण एअर मध्ये, म्हणून रो एअर या ठिकाणी येणार आहे आणि हा H इन एअर आपण मेजर करणार आहे. सो दिस इज द प्रेशर एक्झर्टेड ड्यू टू atmosphere above the height h above the liquid surface. h एवढ्या हाईटच्या अबोव, h एवढ्या हाईट लिक्विड सरफेसच्या h एवढ्या हाईटच्या अबोव किती प्रेशर आहे तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. बिलो किती आहे, बिलो h एवढ्या हाईट वर गेलं लिक्विडच्या तर त्याचा हा फॉर्म्युला आहे. ऍब्सोल्यूट प्रेशर, या ठिकाणी प्रेशर डिफरन्स दोन लिक्विड लेवल मध्ये दोन पॉइंटला किती डिफरन्स प्रेशरचा असेल त्याचा हा फॉर्म्युला आहे. आणि ऍब्सोल्यूट प्रेशर आणि गेज प्रेशर या दोघांचा कन्सेप्ट इथे आहे. सो डिफरन्स बिटवीन ऍब्सोल्यूट प्रेशर अँड ऍटमॉस्फेरिक प्रेशर इज कॉल्ड गेज प्रेशर. आशा करतो मित्रांनो टॉपिक समजला असेल, नसेल समजला तर व्हिडिओ बघा, समजून घ्या आणि जर आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. याच्या पुढचा व्हिडिओ घेऊन, या चॅप्टरच्या पुढचे पॉइंट घेऊन लवकरच आपल्या समोर येईल. धन्यवाद.